नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर आपला जिल्हा आपली बातमीमध्ये सुरुवातीला बातमी आहे पावसासंदर्भातली, अर्थात मान्सून संदर्भातली. अंदमानच्या समुद्रानंतर सध्या बंगालच्या उपसागरात प्रगती करत असलेला नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या 2 ते 3 दिवसांत दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल स्थिती असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलंय. त्यामुळे महाराष्ट्रातही काही भागात पावसाची शक्यता आहे. यंदा नियोजित वेळेपेक्षा तब्बल 6 दिवस आधी म्हणजे 16 मे रोजी मोसमी वारे सक्रिय होऊन अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला. पुढील 2 ते 3 दिवसात मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्रापर्यंत मजल मारतील अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. पाहूया जिल्ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद याही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसू शकतात. राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरींना सुरुवातही झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक भागात संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. मोठ्या उकाड्यानंतर पाऊस झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा 40च्या पुढे गेला होता आणि आता पावसाच्या सरी बरसू लागल्यानं काही प्रमाणात या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळतोय. कोल्हापूरमधलं हे चित्र आपण पाहतो आहे. कोल्हापूरमध्ये पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. आता शेतीच्या मशागतीच्या कामांना सुद्धा वेग येऊ शकतो. दुसरीकडे यवतमाळमध्ये देखील उमरखेड, महागाव या तालुक्यांमध्ये आज सकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली. उन्हाचा पारा सातत्यानं 44 ते 45 अंशांवर चढत असल्यामुळे पावसाच्या या सरी बरसल्यानंतर नागरिकांना या उकाड्यापासून दिलासा मिळाला. यवतमाळ जिल्ह्यात अन्य तालुक्यात देखील सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. तर नांदेडमध्ये देखील मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. नांदेडसह हदगाव आणि अर्धापूर तालुक्यात मान्सून पूर्व सरी बरसल्या. जिल्ह्यात सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झालं असून बहुतांश तालुक्यात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. तसंच या पावसामुळे मशागतीच्या कामांनाही वेग येणार आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. ग्रामीण भागातही संध्याकाळी अनेक ठिकाणी सरी कोसळल्या. सकाळपासूनच या भागात ढगाळ वातावरण होतं. खरीपासाठी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आता वेग येणार आहे. तर जालना शहरासह जिल्ह्यातही आज संध्याकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावली. दुपारच्या सुमारास जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झालं होतं आणि संध्याकाळी अचानक वादळी वारा सुटून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वातावरणात गारवा तयार झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणची वाहतूक देखील काही वेळ विस्कळीत झाली होती. आज संध्याकाळच्या सुमारास जालना शहरासह जाफराबाद तालुक्यात देखील पावसानं हजेरी लावली. तर पंढरपूर शहरात जोरदार वादळी वारे सुटले. यामुळे अनेक ठिकाणी धुळीचे लोट उडाले. काही ठिकाणी झाडं तसंच फांद्या मोडून पडल्या. पंढरपुरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घातलेला मंडप देखील या वाऱ्यामुळे उडून गेला. दरम्यान पावसाच्या हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. आपण चित्र पाहतो आहोत आसाममधलं. आसाममध्ये सध्या पुराची भीषण परिस्थिती कायम आहे. या पुराचा 27 जिल्ह्यातील 6,62,000 नागरिकांना फटका बसला. आतापर्यंत 9 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 1 जण बेपत्ता आहे. 1413 गावं अद्याप पाण्याखाली आहेत. काही ठिकाणी नागाव या ठिकाणी तर चक्क रस्त्यालाच भगदाड पडलेला आहे. रस्ता अर्धा वाहून गेलेला आहे या पुराच्या पाण्यामुळे. एकीकडे आसाममध्ये पुराच्या पाण्यानं थैमान घातलेलं असताना दुसरीकडे बंगळुरूमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. शहरातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवनही विस्कळीत झालं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पूरजन्य परिस्थितीची पाहणी केली. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं शहरवासियांचे हाल झाले.
आणि आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते, ती थेट लेहमधून. एरवी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करणारे नेते एकत्र दिसले. संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकाच वेळी फिरायला गेले होते. त्यावेळी राणा दाम्पत्य आणि राऊत यांची भेट झाली. एवढंच नव्हे तर राऊत आणि राणा एकत्र फिरले देखील आणि दोघांनी एकत्र जेवणही घेतलं. या दोन्ही नेत्यांनी हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातलं वातावरण प्रचंड तापवलं होतं. मात्र लडाखच्या थंड हवेत राऊत आणि राणांमधला तणाव थोडा निवळलेला दिसला. राणा दाम्पत्य, विशेषतः नवनीत राणा या राष्ट्र संरक्षण समितीच्या सदस्य आहेत आणि त्यानिमित्तानं या समितीचा लेह लडाखमध्ये सध्या दौरा आहे आणि त्यानिमित्तानं राणा तसंच त्यांचे पती आमदार रवी राणा हे लडाखमध्ये आहेत. खासदार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील याच निमित्तानं लडाखमध्ये आहेत. याच दरम्यान या नेत्यांमध्ये भेट झाली आणि त्यांच्यात काही विरंगुळ्याचे क्षणही दिसले. पुढची बातमी आहे ती राज ठाकरे यांच्या संदर्भातली. राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली आहे. 22 मे रोजी ही सभा होणार आहे. गणेश कला क्रीडा मंच इथं सकाळी 10 वाजता सभा होणार आहे. म्हणजेच अजित पवारांचं चॅलेंज राज ठाकरेंनी स्वीकारलेलं दिसतंय. राज ठाकरेंनी सकाळी सभा घेऊन दाखवावी असं आव्हान अजित पवारांनी राज ठाकरेंना दिलं होतं. आता राज ठाकरेंची सभा सकाळी 10 वाजता होणार आहे. राज ठाकरेंच्या सभेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेमकं काय म्हणाले होते ते पाहूया. कधीतरी 15 दिवसांनी एखादी सभा संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर उन्हा बिनाचं नाही, सूर्य मावळल्यानंतर जरा वातावरण बरं असल्यानंतर नॅपकिन कुठं नॅपकिन घ्यायचं. हे आणि मग सारखं काय नाकाला नॅपकिन लावायचं. पुढची बातमी आहे महाराष्ट्र विकास आघाडीच्याच गोटातून. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांवरून मवियामध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेना आमदारांना डावलून त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी देत असल्याच्या गंभीर तक्रारी शिवसेनेच्या आमदारांनी केल्या. त्यानंतर आता अशा कामांना स्थगिती देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. आदिवासी विकास विभागामार्फत केसी पाडवी यांनी निधी वाटप करताना सेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये विशिष्ट कंत्राटदार आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संबंधित लोकांना कोट्यवधी रुपयांची कामं दिली अशी लेखी तक्रार शिवसेनेच्या 25 आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मवियाच्या नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या कारणांमुळे धुसफूस आहे एकदा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. शिवसेना आमदारांना डावलून विकास कामांना निधी दिल्याचा आरोप शिवसेना आमदारांनी केलेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून परस्पर ही कामं केली जात असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुक्ताईनगरमध्ये खडसेंच्या सांगण्यावरून विकास निधी देण्यात आला, तर चंद्रकांत पाटलांना डावलून खडसेंना विकास निधी दिल्याचा आरोप होतोय. कोरेगावमध्ये राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याला निधी देण्यात आला, अशा अनेक तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेल्या आहेत. दरम्यान अजित पवारांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. आघाडीचेच आमदार पण दुसऱ्या मित्रपक्षांच्या वतीनं काही निधी तिथं गेलेला दिसतोय त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्याच्याकरता, अशा प्रकारची तक्रार गेली आणि त्याला स्थगिती दिली असं माझ्या कानावर आहे. खरीपाच्या पेरण्या सुरू होतील ना तर संपूर्ण जिल्ह्यांच्या झाल्या, विभागाच्या झाल्या, शेवटची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत असती. त्या बैठकीत मी CM साहेबांना तो प्रश्न विचारेन.
आणखी एक महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातूनच छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षावर भेट घेतली। या दोघांमध्ये सुमारे 20 मिनिटं चर्चा झाल्याचं समजतंय। राज्यसभा उमेदवारीला पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं समजतंय। या भेटीनंतर काहीच न बोलता संभाजीराजे तिथून निघून गेले। संभाजीराजेंच्या उमेदवारीला सत्ताधारी मवियाचा पाठिंबा आता मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण शिवसेनेत प्रवेश केला तरच उमेदवारीला पाठिंबा मिळेल अशी अट शिवसेनेनं घातल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। यानंतर पुढची बातमी आहे ती मशिदींसंदर्भातली। अयोध्या आणि काशीनंतर आता मथुरेचा वाद कोर्टाच्या दारात पोहोचलाय। मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर आणि शाही ईदगाह मशिदीबाबत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली आहे। हर हर महादेव नंतर आता जय श्रीकृष्ण। अयोध्या काशी नंतर मथुरेचा वाद कोर्टात। शाही ईदगाह मशीद सील करण्याची मागणी। अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है, ही घोषणा आता प्रत्यक्षात उतरताना दिसतीये। मंदिर मशिदीच्या वादात अयोध्या आणि वाराणसी नंतर आता मथुरा राजकारणाचं नवं केंद्र बनलंय। मथुरेतील शाही ईदगाह मशिदीची जागा श्रीकृष्ण जन्मभूमी देवस्थान ट्रस्टला द्या अशी मागणी याचिकाकर्ते श्रीकृष्ण विराजमान यांनी केली आहे। याचिकाकर्ते श्रीकृष्ण विराजमान यांच्या मालकीची एकूण 13.37 एकर जमीन आहे। यापैकी 11 एकरात श्रीकृष्णाचं जन्मस्थान मंदिर आहे, तर 2.37 एकर जमिनीवर शाही ईदगाह मशीद आहे। ही 2.37 एकर जमीन मोकळी करून श्रीकृष्ण जन्मस्थानाला द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। विशेष म्हणजे कोर्टानं त्यांची याचिका स्वीकारली असून या प्रकरणी येत्या 1 जुलैला सुनावणी होणार आहे। काशी आणि मथुरेचा वाद हा जवळपास अयोध्येसारखाच आहे, त्यामुळे चांगलाच संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। काशी आणि मथुरेत औरंगजेबानं हिंदूंची मंदिरं तोडून मशिदी बनवल्या असा हिंदूंचा दावा आहे। औरंगजेबानं 1670 मध्ये मथुरेतील भगवान श्रीकृष्णाचं मंदिर तोडलं आणि त्या ठिकाणी ईदगाह मशीद बांधण्यात आली असा हिंदू पक्षकारांचा दावा आहे। ब्रिटिशांनी 1815 साली बनारसचे राजे पटनीमल यांना लिलावात ही जमीन विकली। मात्र 1920 ते 1930च्या दशकात मुस्लिमांनी लिलावात विकलेल्या जमिनीत ईदगाह मशीद ट्रस्टचा हिस्सा असल्याचा दावा केला। तर ज्या भागात ईदगाह मशीद आहे तिथं कंसाचा तुरुंग होता असा दावा हिंदू पक्षकारांनी केलाय। त्यामुळे या जागेचा मालकी हक्क मिळावा अशी मागणी करण्यात येते। गेल्या वर्षी हिंदू महासभेनं ईदगाह मशिदीत भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करण्याची घोषणाही केली होती। त्यानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मथुरा की बारी हा नारा प्रचारात गाजला। आता हा वाद पुन्हा एकदा कोर्टात गेलाय, त्यामुळे अयोध्या काशीप्रमाणेच मथुरेवरूनही यादवी पेटणार एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। उत्तर भारतात मंदिर मशिदीवरून वाद सुरू आहे, तर दुसरीकडे राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे। औरंगाबादच्या खुलताबादमधील औरंगजेबाची कबर पुढील 5 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पुरातत्व खात्याने घेतलाय। तसं पत्रच पुरातत्व विभागानं काढलंय। मिळालेल्या माहितीनुसार दंगल उसळण्याची भीती पुरातत्व विभागानं व्यक्त केली आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू असल्यानं औरंगजेबाच्या कबरीला पोलिसांनी सुरक्षा दिली होती। त्यात औरंगजेब कबर कमिटी खुलताबाद यांनी ही परिस्थिती पाहता कबर काही दिवस बंद ठेवावी अशी विनंती पुरातत्व विभागाला केली होती। त्यानुसार आता ही कबर पुढील 5 दिवस पर्यटकांसाठी बंद असणार आहे। महाराष्ट्र में आप एक बात को समझ लीजिए कि हनुमान चालीसा बोलना ये राजद्रोह है और औरंगजेब के टोम पर जाकर मत्था टेकना ये राज शिष्टाचार है। प्रोटेक्शन उनको है, बाकी किसी को नहीं है। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे ती ज्ञानवापी मशिदी संदर्भातली। ज्ञानवापी मशिदीबाबतचा दुसरा अहवाल लीक झाल्याचं बोललं जात आहे। ज्ञानवापी मशिदीत काळी गोलाकार आकृती असल्याची शक्यता आहे। कमळ, डमरू आणि त्रिशूळाच्या खुणा आढळल्याचं म्हटलेलं आहे। लीक झालेल्या या अहवालात हा धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे। यानंतरची बातमी आहे राज्यातून। अहमदनगरच्या पुणताबा इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलंय। मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। शेतकऱ्यांवर ही वेळ का आली आहे, पाहूया हा रिपोर्ट। शेतकऱ्यांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे।
शेतकरी पुन्हा संपावर, शेतकरी एकजुटीचा पुणतांबामधून पुन्हा संपाची हाक. राज्यभरात शेतकरी आंदोलन पेटणार. अहमदनगरचं पुणतांबा गाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय, कारण पुणतांबामधल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. 2016 साली याच गावात पहिल्यांदा शेतकऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. दुधाला भाव मिळावा यासाठी सुरू झालेलं हे आंदोलन राज्यभरात पसरलं होतं. आता आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. उसाला एकरी 2 लाखांचं अनुदान द्यावं, दुधाला FRP प्रमाणे दर निश्चित करावेत, सोलर विजेची शेतकरी अनुदान प्रक्रिया सोपी करावी, गव्हाच्या निर्यातीवरची बंदी हटवावी, अशा विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय शेतकरी पुणतांब्यात जमले होते. शेतकऱ्याच्या ऊसाला तोड मिळाली पाहिजे, त्याला अनुदान मिळालं पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी आहे की कांद्याला जो काय आहे हमी भाव असला पाहिजे. तिसरी मागणी आहे की दुधाची जे दरवाढ करतात परत ती खाली घेतात, तर त्याला एक FRP राहिला पाहिजे. येत्या सोमवारी 23 मेला शेतकऱ्यांची पुन्हा बैठक होणार आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत संपाची हाक शेतकरी देणार आहेत. पुणतांब्यातील ही ठिणगी आता कसा पेट घेते हे पाहायचं. लैलेश बारगजे, झी24 तास, अहमदनगर. आणि आता राज्यात पोलीस भरती संदर्भात मोठी बातमी. राज्यात लवकरच 7,000 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे. पुढच्या 2 महिन्यात पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडली जाईल. पहिल्या टप्प्यात 7,000 पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याचीही माहिती आहे. आणि आता बातमी एका नव्या सुरुवातीची. विधवांनी मंगळसूत्र बांगड्या उतरवायच्या नाहीत असा निर्णय कोल्हापुरातल्या हिरवाडनं घेतला. राज्य सरकारनंही त्याला साथ दिली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रात बदल घडू लागलाय. विधवा महिलेनं लावलं कुंकू. भरल्या बांगड्या, घातली जोडवी. विधवांना सन्मान देणारा हेरवाड पॅटर्न. पुरोगामी महाराष्ट्रातली ही नवी सुरुवात, नवा क्रांतिकारी बदल. 76 वर्षांच्या विधवा सुगंधाबाई चांदगुडेंनी टिकली लावली, हातात हिरव्या बांगड्या भरल्या आणि पायात जोडवी घातली. तब्बल 13 वर्षांनी आजींनी हे दागिने घातले. 13 वर्षांपूर्वी त्र्यंबकराव चांदगुडे यांचं निधन झालं. तेव्हापासून आजींनी दागिने काढून ठेवले. आता पुन्हा एकदा त्या सोनाराची पायरी चढल्या आणि नव्यानं त्यांनी हे दागदागिने घातले. याला कारण ठरलं ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरवाड ग्रामपंचायतीनं केलेला ठराव. पतीच्या निधनानंतर विधवा महिलेच्या बांगड्या कुंकू उतरवायच्या नाहीत असा ठराव हेरवाडनं केला आणि अख्ख्या महाराष्ट्रात एका नव्या सामाजिक बदलाची पहाट उगवली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हिरडवाडी गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं आणि जोडवे पण घातले, मंगळसूत्र दिलं. इथून पुढं सर्वांनी असं करायचं, सगळ्यांनी करावं. मला पण लय आनंद झाला. हेरवाड ग्रामपंचायतीनं केलेल्या ठरावाचं रूपांतर आता शासन निर्णयात झालंय. त्यामुळे महाराष्ट्रात यापुढे महिलांना पतीच्या निधनानंतर बांगड्या कुंकू ही सौभाग्याची लेणी उतरवावी लागणार नाहीत. खरं तर महिलांनी आभूषण घालावे किंवा नाही घालावे हा तिच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याच्यावर कुणी गदा आणू शकत नाही. परंतु ती विधवा झाल्यानंतर तिची आभूषणे काढून घेतली जातात. हे अत्यंत दुःखदायक आहेत, कारण तिला समाजामध्ये वावरताना अनेक गोष्टींचा त्रास होतो. नवरा असेपर्यंत स्त्रीनं सौभाग्य लेणं मिरवावं ही प्रथा हेरवाडसारख्या छोट्याशा खेड्यानं पुसून टाकली. महाराष्ट्राला परिवर्तनाचा इतिहास आहे. स्त्रीला सन्मान मिळवून देणारी ही मोठी क्रांती महाराष्ट्रानं करून दाखवली. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, नाशिक.
पुढची एक महत्त्वाची बातमी आहे ती मुंबईतून. मुंबईतील इंदू मिल इथं उभारण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी उपसमितीकडून करण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गाझियाबादमध्ये जाऊन या सर्व कामाचा आढावा घेतला. इंदू मिलमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारकात बाबासाहेबांचा 350 फूट उंच पुतळा बसवण्यात येणार आहे. यावेळी पुतळ्याची प्रतिकृतीची पाहणी करण्यात आली. मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री थोरात या सगळ्यांच्या अनुमतीनं मंत्रिमंडळाने ही आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब समिती आहे. आज 350 फुटाच्या जो पुतळा आहे त्याची प्रतिकृती ही 25 फुटाचा पुतळा केलेला आहे. याच्यात जर काही सूचना असतील, काही बदल असतील, जे सुचवायचे असतील तर ते या ठिकाणी आज आम्ही समिती म्हणून पाहणी करण्यासाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे